या निष्पाप मुलींना पण मी लांब केलं रे. सॉरी, मी खूप वाईट वागले ना तुमच्याशी. प्लीज मला माफ करा. सॉरी. केदार, अरे काय करून ठेवलंयस तू हे? तुझ्यामुळे या घरातल्यांची, या सगळ्यांशी मी वाईट वागले, वाईट बोलले, त्यांचा तिरस्कार केला. तुझ्यामुळे माझ्या मनामध्ये सुडाची भावना निर्माण झाली. का? कारण मला तुला न्याय मिळवून द्यायचा होता. पण तू माझ्यावर अन्याय केलास. तू माझाच विश्वासघात केला. तू परत आल्याचा आनंद एका क्षणात मातीमोल केलास रे. तुला हे घर उद्ध्वस्त करायचं होतं ना. तू या घराचं सुख, शांती, आनंद, प्रेम सगळं हिरावून घेतलंस आणि या घरात फक्त आणि फक्त द्वेष निर्माण केला. माझ्या मनात या ईशा रीमाबद्दल फक्त प्रेम होतं, आपुलकी होती. मित्रा माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती आणि या सगळ्यांना फक्त तुझ्यामुळे मी लांब केलो. का केलो मी? का ऐकलं तुझं? केदार, तू का आलास रे परत? तुझ्याशिवाय मी जगले असते ना तर खूप बरं झालं असतं. हा असा केदार नको होता मला. या सगळ्यात ना तुझ्यापेक्षा जास्त गुन्हेगार मी, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि या सगळ्यांवर अविश्वास दाखवला. तुम्ही आमच्या बरोबर चला, पुण्याला या. थांब, मी तुला गाठणारच, कारण शतग्रीव होणं ही तुझी नियती आहे. केदार, हे सगळंच अविश्वसनीय आहे. तू ज्या अधोक्षजला भेटायला जायचास, त्याच्या सांगण्यावरनं हे असं काही वाईट वागलास. त्या अधोक्षजचा रुपाली म्हात्रेने 14 वर्षापूर्वी खून केलाय. अधोक्षज आता जिवंत नाहीये. त्या अधोक्षजच्या बंटीचा ताबा शतग्रीव नावाच्या राक्षसानं घेतलाय. शतग्रीव, आणि या शतग्रीवाचं एकच ध्येय, मैथिलीला संपवणं. म्हणून आम्ही शतग्रीव समोर यायची वाट बघत होतो. आणि त्यासाठीच मैथिली ऑफिसला यायला लागली. हो, त्यांनी मला सांगितलं होतं. मला मैथिली जिवंत नकोय. मी सांगतो तसं केलं नाहीस ना तर तुझ्या डोक्याची 100 शकलं करीन, लक्षात ठेव. त्यांनी मला हे आम्हीच दाखवलं होतं की मी तुला राजाध्यक्षांच्या सगळ्या संपत्तीचा मालक करेन असं सांगितलं होतं त्यांनी मला. तुझ्या लक्षात येतंय त्या शतग्रीवचं ऐकून तू काय करायला निघाला होतास ते? तुला ही संपत्ती हवी होती ना, हे घर उद्ध्वस्त करायचं होतं ना, मैथिली ताईंचा जीव घ्यायचा होता ना. कशासाठी? पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. केदार, अरे तू शतग्रीव एक राक्षस आहे. त्याने तुझा जीव कधी घेतला असतो ना तुला कळलं सुद्धा नसतं.
झालं मैथिलीला मारून मैथिलीच्या शरीराचा ताबा घ्यायचा होता आणि त्यानंतर ह्या घरात येऊन प्रत्येकाला संपवलं असतं आणि त्यात तूही असतास. विरोचकाशी आम्ही सगळे मिळून लढलो होतो. त्याला विरोचकाच्या वधाचा सूड घ्यायचा आहे. काका, ही माणसांमधली लढाई नाहीये. ही लढाई सूर आणि असुरांमधली आहे आणि कदाचित हे कलियुगातलं